प्रेषितीय कार्य आणि म्हणून स्नान संस्काराद्वारे प्रभू येशूच्या प्रेषितीय कार्यामध्ये आपण सगळे सहभागी झालेलो आहोत. आपल्याला पाण्यात डुबवलेलं आहे तर पाण्याद्वारे आणि पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला अभिषेक केलेला आहे. ख्रिस्ताबरोबर तुम्ही प्रेषित आहात, ख्रिस्ताबरोबर तुम्ही याजक आहात, संदेश आहात आणि राजा आहात. हे प्रेषितीय कार्य आहे. म्हणून वाड्यावाड्यात जा, घराघरात जा, विसरायचं नाही तुमचं कर्तव्य करा ठेवणे. हे आमचं मिशन आहे, हे आमचं प्रेषितीय कार्य आहे. जेरुसलेमच्या मंदिरामध्ये एक तरुण युवक प्रार्थना करत होता. इसायास प्रवादी आपण म्हणतो ना, इसायास प्रवादी, त्याचं नाव होतं इसायास. आणि इसायास प्रवाद्याचा 6व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे तो मंदिरामध्ये, जेरुसलेमच्या मंदिरामध्ये प्रार्थना करत होता आणि त्याला तो शांत झाला, त्याला साक्षात्कार झाला, त्याच्या समोर देव अवतरला आणि सगळे देवदूत पवित्र 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 नावाचा गजर करत होते. हा घाबरला, त्याच्या संपूर्ण मनाला कापणी करू लागले, देवा मी पापी आहे, देवा मी पापी आहे. आता कसं बायबलला लोक करण्यासाठी इंगळ आणलं होतं ना, आग आणली होती, वेळीवरती आग होती. एक देवदूत आला आणि देवदूताने त्याच्या उठाला, आगीचा स्पर्श केल्यानंतर तुला सगळ्या पापांची क्षमा झालेली आहे, तो शुद्ध झाला. देव त्याला सांगत आहे आता तू देवबागला जा. देवबागला जाण्यासाठी कोण तयार आहे? किंवा त्याने काय सांगितलं? होय मी तयार आहे. आणि इंग्रजीमध्ये सुंदर गीत आहे, What shall I say? I will go more. If you leave me, I will hold your people in my hand. मी देवबागला जाईल, देवबागच्या लोकांना सुवार्ता सांगेन. हे माझं प्रेषितीय कार्य आहे. आणि ते त्याचं प्रेषितीय कार्य होतं. अल्बर्ट स्नायडर विषयी तुम्ही ऐकलं आहे? नोबेल पारितोषिक, गोल्ड मेडलिस्ट, PhD होल्डर, संगीत विशारद. आपण कीबोर्ड वाजवतो ना, तो पियानिस्ट होता आणि त्याची ऑपेरा ना सगळं हॉल तुडुंब भरायचा असा अल्बर्ट स्नायडर. त्याने त्याच्या गावच्या लोकांना पुष्कळात पाडलं. एवढा नावारूपात आलेला पैशामध्ये माझ्या गिरजावरती लोळणारा हा अल्बर्ट स्नायडर त्याच्या जीवनामध्ये युगल. त्याने आपलं हे सगळं पॉम्प अँड ग्लोरी सोडून दिली. डॉक्टरकीच्या अभ्यासाला सुरुवात केली, PhD. डॉक्टरकीचा अभ्यास केला, वैद्य. आणि डॉक्टरकीचा अभ्यास झाल्यानंतर त्याने आपल्या गावात लोकांची सेवा केली, दवाखान्याकडून. आणि त्या सगळ्यांचा निरोप समारंभ घेऊन आफ्रिकेमध्ये एका खेड्यामध्ये गेला जिथे ना लाईट ना पाणी काय नाही काही सुविधा नाही. तिकडच्या लोकांसाठी त्याने दवाखाना खोलला. सगळे एकदम आश्चर्यचकित झाले, सगळ्यांना धक्का बसला. हे कोणतं वेगळ्या प्रकारचं मिशन आहे? तो सांगतो परमेश्वराने मला ह्याच्यासाठीच बोलवलेलं आहे. आणि त्याला विचारण्यात आलं तुझ्या जीवनाला जीवन कसं मिळालं, तू हे प्रेषित कार्य हे मिशन का शोधलं? तेव्हा त्याने सांगितलं बायबलमध्ये दृष्टांत सांगितलेला आहे. श्रीमंत मनुष्य आणि असा त्या श्रीमंत माणसाने जांभळी वस्त्र पांघरलेली होती, त्याच्या घरामध्ये रोज लेक्चर होते आणि त्याच्या गेटसमोर एक भिकारी बसलेला होता. आणि या श्रीमंत माणसाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. देव मला सांगत आहे तू श्रीमंतीमध्ये मान सन्मानामध्ये वाढत आहे, गरिबाकडे दुर्लक्ष करत आहे. तुझं प्रेषितीय कार्य, तुझं मिशन ते आहे. आणि म्हणून परमेश्वराने मला त्या प्रेषितीय कार्यासाठी, मिशन कार्यासाठी पाठवलं. जेव्हा आपण बायबल वाचतो, येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना पाठवतो जा प्रेषितीय कार्यासाठी, एक झोळी घ्या, पाहणा घ्या, वाटेत काही घेऊ नका. आणि ते असं सांगितलं संत फ्रान्सिसने शब्द आजमावले आणि तो आनंदाने वावरताना सांगतात दिस इज व्हॉट आय डिझायर, दिस इज व्हॉट आय वॉन्ट. हे माझ्या मिशन कार्यासाठी, हे माझ्या प्रेषितीय कार्यासाठी जेजूची उडा, देवाची उडा म्हणून सांगत आहे. प्रीच एट ऑल टाइम्स. प्रत्येक दिवशी सर्मन सांगा, प्रत्येक दिवशी सर्मन द्या. इफ एट ऑल, इफ एट ऑल. डोंट यूज वर्ड्स बाय योर लाइफ एंड एक्झाम्पल. प्लीज एट ऑल टाइम्स, इफ नेसेसरी यूज वर्ड्स. रोज प्रवचन द्या, संसारात, घरात, वावरात. पण जेव्हा वेळ येईल तेव्हा शब्द बोलायचं तुमच्या जीवनाद्वारे, तुमच्या कृतीद्वारे, तुमच्या चांगुलपणाद्वारे आपण प्रवचन देऊ. आणि ते सायलेंट माइंड आपल्याला सांगत आहे. तिच्याकडे पाहिल्यानंतर तिचं जे कष्टाचं, दुःखाचं, सेवेचं, प्रार्थनेचं, त्यागाचं जीवन हेच प्रेषितीय कार्य होतं. देवदूताचा संदेश मिळाल्यानंतर ती प्रेषितीय कार्याला धावत निघाली सेवाभावी जीवन जगण्यासाठी मावस बहिणीकडे.
की धावत निघाले कानागावी तिथे सेवा करण्यासाठी प्रेक्षणीय कार्यासाठी ते धावत निघाले कलवरीच्या डोंगरावरती की पुरुषाच्या खाली उभे होते तिचं प्रेक्षणीय कार्य गंभीर राहण्यासाठी शिष्य म्हणून म्हणून माणिकांच्या त्यांच्याबरोबर पाहिली म्हणून त्याला क्वीन ऑफ द अपॉस्टल्स प्रेषकांची राणी म्हणून संबोधण्यात आलेला आहे ती खरी मिशनरी होती मिशनऱ्यांची पापण होती आता आपल्याकडे येऊया पुढचा महिना हा ऑक्टोबर महिना आणि ऑक्टोबर महिन्याचा एक रविवार हा मिशन संडे जाहीर केलेला आहे कॅटेकिझम ऑफ कॅथलिक चर्च सांगत आहे बाय नेचर देवमाता आमची इंग्रजी मिशनरी आहे आणि आम्ही सगळे देवमातेचे मुलगी पुत्र आणि कन्या आहोत मिशन संडेच्या दिवशी कॅटेकिझमला एका सिस्टरांनी मुलांना निबंध लिहायला सांगितलं होता मामा आवडणारा मिशनरी कोणता मिशनरी तुम्हाला आवडतो फ्रान्सिस झेवियर आहे खूप ठिकाणी तो फिरला आणि सुवार्ता सांगितली चार भिंतीच्या आत राहून सुद्धा ते मिशनऱ्यांचे पाठवून झाले एक ऑक्टोबरला आपण त्यांचा सण साजरा करतो बाळ येशूचे मोगले फोडले काय सांगितलं मी जेव्हा प्रार्थना करेन तेव्हा माझ्या प्रार्थनेचा वर्षाव आकाशात जाईल परंतु स्वर्गातून गुलामाचा वर्षाव देवबागमध्ये होईल प्रार्थनेचं सामर्थ्य ह्या मुलीने सांगितलं 500 सेवेमध्ये बघितलं नाही बाळ येशूचे मोगले फोडले त्याने बघितले नाही माझा मिशनरी मला आवडणारा मिशनरी माझी माय माझी आई आणि माझ्या आईची सेवा काय करतात रमजाने सांगितलं ना सकाळी उठल्यापासून तुमचं टिफिन आणि दप्तर भरण्यापासून तुम्हाला मेकअप आणि टेकअप आणि युनिफॉर्म करण्यापासून माझी माय माझ्या घरात मिशनरी राहते माझी माय माझ्या घरात मिशनरी राहतो माझा पाय माझे आई